श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2178व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज चैत्र कृष्ण दशमी रविवार दिनांक 12 एप्रिल 2026। अमृत कलश पुष्प 9 या ग्रंथातील सृष्टी रचना या अध्यायाचे पठण सुरू आहे। आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, अति उष्णतेमुळे पृथ्वीला वसुंधरा पण येते, ती सुजलाम सुफलाम होते, तिच्या ठाई उत्पत्तीची प्रक्रिया सुरू होते, म्हणून उन्हाळ्यातील अति उष्णता आवश्यक आहे। या दिवसात झाडे तजेलदार दिसतात, नवीन पालवी फुटते, चैतन्यदायी वातावरण निर्माण होते, पानाला हिरवेपणा या उष्णतेमुळे येतो। हिवाळ्यात पानं पिवळी पडतात, कोमेजतात, झाडाची शक्ती कमी होते, उन्हामुळे शक्ती वाढते। वसंत ऋतू येण्या अगोदर म्हणजे शिशिर ऋतूत 2 महिन्यांपासून झाडाची मुळे पाणी घेणे बंद करतात, म्हणून झाडावर असलेली पाने हळूहळू पिवळी पडायला लागतात व नंतर वाऱ्याच्या झोताबरोबर खाली पडतात। झाड एकदम निष्पर्ण होते। काही झाडांची पाने इतकी गळतात की फक्त सांगाडाच शिल्लक राहतो। वसंत ऋतू आल्यावर झाडे पुन्हा पाणी घ्यायला सुरुवात करतात, झाडांना पालवी फुटू लागते। पावसाळ्यात उन्हाची तीव्रता कमी असल्यामुळे झाडांना सृष्टीला तेजस्विता येत नाही। धान्य हे उष्णतेमुळेच तयार होते, धान्याला सूर्यकिरणांमुळे चवही येते। गायी व म्हशींनी खाल्लेल्या कडब्याचे आणि प्रसूती काळात आईने खाल्लेल्या अन्नाचे दुधात कसे रूपांतर होते, हा शोध अजून विज्ञानाला लागला नाही। प्रयोगशाळेत कडब्याला कितीही उष्णता दिली तरी त्याचे रूपांतर दुधात होत नाही। तसेच खाल्लेल्या अन्नापासून प्रत्येक माणसाच्या शरीरात रक्त मांस कसे तयार होते याचाही शोध विज्ञानाला लागलेला नाही। कणसामध्ये दाणे ही सूर्यकिरणांमुळे तयार होतात, ही रोज घडणारी घटना आहे। कडब्याला चव उष्णतेमुळे येते, फुलाला सुगंध उष्णतेमुळे निर्माण होतो। पृथ्वीच्या पोटात साधारण सूर्याच्या पृष्ठभागा इतकी उष्णता असते, त्यामुळे पृथ्वीच्या पोटात हालचाल चालूच असते। जर तसे झाले नाही तर पृथ्वी ही संपूर्ण निष्क्रिय पाषाण होईल, परंतु तसे होत नाही। पृथ्वी जिवंत आहे, म्हणून तिच्या पोटात सतत उलथापालथ चालू आहे। उष्णतेमुळेच समुद्राच्या पाण्याची वाफ बनते व समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या वाफेमुळे पावसाचे काळे ढग निर्माण होतात। जर सूर्याची तीव्र उष्णता नसेल तर सृष्टीच्या चक्राची गती थांबेल। उष्णता नसेल तर पावसाचे काळे ढग निर्माण होणार नाहीत, पाऊस पडणार नाही, तसेच सृष्टीमध्ये वृक्षवल्ली निर्माण होणार नाहीत। सूर्याचा प्रकाश मानवी जीवनाला सुखदायक आहे, उत्साह वाढवणारा आहे। पृथ्वी सूर्याभोवती व स्वतःभोवती प्रदक्षिणा करताना सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने ती हिरे, सुवर्ण, खनिजे, नाना रत्ने निर्माण करते। रत्ने 4 प्रकारची तयार होतात। हिऱ्यासारखी रत्ने पृथ्वीच्या आत खोलवर तयार होतात। खनिजांनी समृद्ध पाणी थंड झाल्यावर पाचूसारखी रत्ने तयार होतात। माणकासारखी रत्ने तीव्र उष्णता आणि दाबामुळे तयार होतात आणि नीलमसारखे रत्न पाणी साठणाऱ्या गाळामुळे तयार होते। हजारो वर्षांच्या प्रक्रियेनंतर वाळूचे सूक्ष्मातिसूक्ष्म कण तयार होतात। अशा कणांवर जर हिमालयासारख्या पर्वतावरील बर्फाचा वर्षानुवर्षे दाब पडला तर त्या सूक्ष्मातिसूक्ष्म कणांचे एकत्रीकरण होऊन त्यापासून स्फटिक तयार होतात। या स्फटिकाला शिवाचे स्वरूप मानले जाते। खगोलात भ्रमण करणारे दगड म्हणजे आकाशातील उल्का, या सूर्यप्रकाशामुळे चमकदार दिसतात। त्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या मर्यादेत आल्या की उल्कापात होतो। सृष्टीत सृजनाचे कार्य अनेक प्रकारे चालू असते। ग्रह तारे यांचे भ्रमण थांबले की सृजनाचे कार्यही थांबते। सृष्टी तिच्यात झालेल्या बदलाचे संकेतही देत असते। चैत्र पाडव्याला सूर्योदयाच्या वेळी सूर्यप्रकाशाचे निरीक्षण केले
तर त्यावरून पावसाचे प्रमाण व उन्हाचा ताप या दोन्ही गोष्टी समजू शकतात. प्रकाश तांबूस असला तर उन्हाळा कडक असतो व पांढुरका असेल तर उन्हाळा सौम्य असतो. यात आपण काहीही बदल करू शकत नाही. दिवसेंदिवस ऊर्जेची आवश्यकता वाढते आहे, म्हणून शास्त्रज्ञ नवनवीन संशोधन करत आहेत. ऊर्जेचा मुख्य पुरवठा सूर्याकडून होतो. सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर कारखाने व घराला लागणाऱ्या विजेची निर्मिती केली जाते आहे. त्यासाठी घरांवर व कारखान्यांवर निरनिराळ्या आकाराचे लहान मोठे आरसे लावून प्रयोग सिद्ध केले आहेत. जसा सूर्याच्या ऊर्जेचा विचार होतो तसा पृथ्वीच्या पोटात वडवानल नावाचा अग्नी आहे. हा अतिशय मोठ्या प्रमाणात तिथे हजारो वर्षापासून आहे. शास्त्रज्ञ अजून त्याचा शोध घेऊ शकलेले नाहीत. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा किती मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडते त्यावरून त्या शक्तीचा व साठ्याचा अंदाज येऊ शकेल. पाण्यापासून ऊर्जा निर्माण होऊ शकेल, पण त्यासाठी गोड पाणी पाहिजे. गोड पाणी पिण्याकरता व इतर कामांसाठी वापरतो. पाण्याशिवाय सृष्टी जगू शकत नाही. पृथ्वीवर 100% जमीन व 80% पाणी आहे. ह्यातील बरेचसे पाणी समुद्रात आहे व ते खारट आहे. ऊर्जा निर्माण करण्याकरता खारट पाण्याचा उपयोग होत नाही. लाकडात शक्ती आहे, त्यामध्ये अग्नी सामावलेला आहे. या ऊर्जेचाही उपयोग मानवाला होतो. गरीब लोक याचा स्वयंपाक व इतर कामासाठी जळण म्हणून उपयोग करतात. काही दगडात शक्ती आहे, काही ठिकाणी दगड आपोआप पेट घेतात. दगडी कोळसा हा एक प्रकारचा दगडच आहे. पृथ्वीच्या पोटामध्ये झाडे, वनस्पती व त्यांचे भाग यावर नैसर्गिकरित्या उष्णतेची प्रक्रिया होऊन त्याचे दगडी कोळशात रूपांतर होते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या अध्यायाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.